आता या काशीबाईंचे सुधारण घ्या। गेल्याच महिन्यात त्यांची मोठी मुलगी गेली, पण तरीही आज तुमचे सांत्वन करण्यास त्या जातीने हजर आहेत। रमाबाई, न्यायमूर्ती तुमचे सर्वस्व होते आणि म्हणूनच तुम्हास असे कोलमडून जाण्याची परवानगी नाहीये। तुम्ही आणि त्यांनी मिळून जे जे काही मनी योजिले होते ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी तुमचीच आहे ना। पूर्वी तुम्ही नेहमी म्हणावयाचा सारे परवडले, परंतु न्यायमूर्तींचा आबोला नको। नका हो अशा आठवणी काढू। आता तर कायमचा आबोला धरून निघून गेले ते। नाही रमाबाई, तुम्ही आपले काम सुरू केलेत की हा आबोला संपणार आहे। माझी खात्री आहे न्यायमूर्ती तुमच्याशी बोलतील, अगदी नक्की बोलतील। तुमच्या हृदयातच ऐकू येईल त्यांचे बोलणे निश्चित। तुम्ही आता यातून बाहेर पडा। वहिनीबाई, माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया तुमच्याकडे आशेने पाहत आहेत। अहो अहो आता कुठे बायकांची झूट होऊ लागली आहे। बायकांकडे पाहण्याची पुरुषांची आणि वडीलधाऱ्या बायकांचीही दृष्टी हळूहळू बदलते आहे। शिक्षणातील चळवळीनेही जोर धरला आहे। तुमचे फिमेल हायस्कूल आणि वसतिगृह नावारूपात येते आहे। कितीतरी बायका वारंवार पत्रे पाठवून तुमची खुशाली विचारित असतात। त्यांना सगळ्यांना तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे। मग अशा वेळेस तुम्हीच जर आम्हा साऱ्यांचे बोट सोडून मध्येच निघून गेलात तर कसे व्हावयाचे? आम्हा साऱ्यांना तुमची गरज आहे। आणि बहिणीबाई, तुम्हाला स्वतःलाच तुमची जास्त गरज आहे। तेव्हा आता नव्याने भेटा स्वतः। हे काय निघालात? अगो बाई, विंदळी मी कुठली, फराळाचे पाठवायचे होते, राहूनच गेले। बसा बसा, आत्ता घेऊन येते हो मी। नाही नको। अहो नको कसे, फराळ न करता कसे पाठवायचे? बसा, आत्ता आणते मी। नाही काकू, पुन्हा येऊ कधीतरी आम्ही। पुन्हा येताय? हं? नाही नाही, या या। तुम्ही काय सुधारक, तुम्हाला यायला कोण मज्जाव करणार? या। बरे। काही विशेष सांगायचे होते का गोखले? आपण साऱ्यांना बोलवलेत? होय, न्यायमूर्तींच्या इच्छापत्रानुसार बापट वकिलांनी दुर्गा अक्का आणि रमावैनी साहेब यांच्या नावे हायकोर्टात प्रोबेटसाठी अर्ज केला होता। तो काल 14 मे रोजी मंजूर करून त्याच व्यवस्थापिका म्हणून हायकोर्टाने अधिकारपत्र दिले आहे। त्या दोघी आता इच्छापत्रानुसार साऱ्या संपत्तीचे, स्थावराचे व्यवस्थापन करतील आणि इच्छापत्रातील सूचनांचे पालन करतील। मी वैनी साहेबांना भेटतोच आहे, तत्पूर्वी आपणा साऱ्यांच्या कानावर हे घालणे आवश्यक वाटले म्हणून। खरेच गोपाळराव, आमच्या माधवाच्या दूरदृष्टीची प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे हो। तो असताना सुद्धा
त्याने आमचे हे घर अगदी एकसंध ठेवले होते. कित्येकांना आश्रय दिला त्याने आणि त्याच्या इच्छा पत्रात सुद्धा सगळ्यांची अगदी अगदी नीट व्यवस्था केली. कुणाचही वाऱ्यावर सोडले नाही. आणि एक सांगू का, दुर्गाक्कास आणि रमेश त्याने व्यवस्थापिका म्हणून नेमले हे अगदी यथायोग्य केले आहे. खूप बरे वाटले ऐकून, खूप बरे वाटले. शंख कानाला लावला म्हणजे समुद्राची गाज ऐकू येते असे वाटते. अथांग सागराची सोबत आहे आपल्या. जगातल्या सर्व वाईट शक्तींना हा नाद सांगतो, सावध व्हा. तुमचा नायनाट करण्यासाठी सत्यवृत्ती येत आहेत. खरेच घुमते आहे मनात ती समुद्राची गाज. खोल, घनगंभीर, गूढ. आजी म्हणाली होती, ती गाज आपल्याला कुशीत घेते. चराचराच्या भव्यतेचा विलक्षण प्रत्यय देते आणि आपल्याला व्यापून राहिलेल्या दुःखाचा मोती करून हृदयाच्या शिंपल्यात ठेवून देते. आपले दुःख आपल्यापाशी आणि कर्तव्य मात्र साऱ्यांसाठी. नाही रडणार मी आता, नाही कोंडून बसणार अशी. मला माझे कर्तव्य करावयास हवे. स्वतः म्हणूनच का मला अखेरच्या दिवशी समुद्रावर नेले होते, ती गाज हृदयात भरून घ्यायला. तुम्हास दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करीन मी. दुःख मनात ठेवून जनसागरात उतरायला झाले आहे मी सिद्ध आता.
अगो बाई, हा कसला आवाज? अगो बाई, हे काय नवीन? अगो रमा का शंख फुंकतेय? अगो बाई, रमे, काय गो रमे, अगो तूच शंख फुंकलास ना? हा, छान. अगो माई, अगो ही तर सारेच बुडवायला निघाली. मला सांग, अगो बायका कधी शंख फुंकतात का? हा, मलाही ठाऊक नव्हते, परंतु आम्ही कलकत्त्यास होतो त्यावेळी पाहिले मी. तेथे बायका पूजा करते वेळी फार सुंदर शंखनाद करीत असत. त्यांचेकडूनच शिकले मी. माई, मी आजपासून माणसात येण्याचा प्रयत्न करणार आहे. अगो बाई, रमे, अगो अगो 6 महिन्यांनी खाली उतरली असतो. 6 महिन्यांनी. माई, माझे सर्वस्व गेले असले तरी माझी कर्तव्ये संपलेली नाही. अंगी बळ आणून ती करावयासच हवीत. दुःखास दूर सारणे फार कठीण आहे, पण ते करावयासच हवे. आता नेहमीचे व्यवहार सुरू करणार आहे मी. खरेच वर बसून जितके जमेल तितके काम करीत होते, परंतु सारीच कामे काही घरात बसून व्हावयाची नाहीत. माई, आता मी पुन्हा घरात मिळून मिसळून राहत जाईन. रमे, खरे सांगते? नाही, ते सगळे ठीक आहे हो रमे, पण आमच्या सोहळ्यामध्ये पाऊल टाकू द्यायची नाही मी. आणि देवघरात तर अजिबात फिरकायचे नाही. हो, सकेश आहेस तू. चल जा, आधी जा बाहेरच्या न्हाणीघरावरती जा आणि स्नान करून घे. जा. सुभद्रा वहिनी, अहो काय करताय असे? तुम्हासही ठाऊक आहे, रमा वरच्या न्हाणी घरात पहाटेच स्नान करते. अगो, पण आता घरभर वावरणार नाही, मग स्नान नको का करावयास?
भलते सलते खपून नाही हो घ्यायची मी. हा जागो रमे. हो पण असू दे मामांजी. मला सारे मान्य आहे. स्वतःचे पक्के धोरण होते. आपली मते त्यांनी कधीही दुसऱ्यावर लादली नाही. मीही लादणार नाही. माझे माझ्या पुरते. मी तुमच्या सोहळ्यात येणार नाही आणि स्नानही करून घेते. पांडू काका, जी. न्हाणीघरात ऊन पाणी ठेवाल? मी येते माई. रमे, अगदी बरे केलेस हो. दुःखाचे चक्र ज्याचे त्यालाच भेदावे लागते. तू ते भेदलेस. खूप बरे वाटले. खूप बरे वाटले.